साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरात मुस्लिम समाज शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणासाठी उतरला रस्त्यावर। अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाबाबत योग्य ते कृती कार्यक्रम शासनामार्फत आखण्याच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने सोलापुरात एक दिवसाचे धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले। 19 जुलै 2014च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्यावे। केंद्राने राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाला निधीची तरतूद करावी। पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाचे अंमलबजावणी करावे। मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत 100% शिष्यवृत्ती द्यावी। मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची सोय करावी। सोलापुरातील उर्दू घर त्वरित कार्यान्वित करावे। राज्यातील वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी करावा। यासह 16 मागण्यांसाठी या आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे। दरम्यान मंचचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाब यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। या आंदोलनात विचार मंचचे शहराध्यक्ष शौकत पठाण, जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल, इरफान महाराज, बाबू पटेल, गौस तांबोळी, डॉक्टर AM शेख, कोमारू सय्यद, समीउल्लाह शेख, सरफराज अहमद, राजा बागवान, जमीर शेख, शोहेब चौधरी, सलाउद्दीन शेख, निसार शेख, मुस्ताक लालकोट, जावेद पटेल यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डिसेंबर आंतरराष्ट्रीय पातळीवर अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात येतो। खऱ्या अर्थानं जगाने आज अल्पसंख्याकांच्या हक्क आणि अधिकाराची संहिता स्वीकारलेली आहे, पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात अल्पसंख्याकांना घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान सुरू आहे। मुस्लिम समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये मॉब लिंचिंग होताना दिसत आहेत। शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत। या अगोदर गोपालसिंग आयोग असेल, सच्चर समिती असेल, रंगनाथ मिश्रा कमिशन असेल, डॉक्टर महमूदुर रहमान अभ्यास गट असेल, या सगळ्या अभ्यास गटाने मुस्लिम समाजाची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती ही या देशामधल्या मागासवर्गीय समाजाहीपेक्षाही अत्यंत खालावलेली असल्याचं ऐरणीवर आणलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये गेल्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये मुस्लिम समाजाचे खास करून शिक्षणाचे हक्क आणि अधिकार हिरावून घेण्याचं काम चालू आहे। 19 जुलै 2014 रोजी मराठा समाजाच्या सोबतच मुस्लिम समाजाला सुद्धा 5% आरक्षण देण्यात आलं, पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयोग, समित्या नेमले जात आहेत। आम्ही त्याचे स्वागत करतो आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मुस्लिम समाजाची भूमिका आहे, पण त्याचबरोबर अत्यंत मागास असलेल्या मुस्लिम समाजाचा काय हा खरा प्रश्न आहे। हा भेदभाव, संविधानात्मक भेदभाव, संविधानाच्या विरोधामध्ये हे शासन वागत आहे। हे शासनाला वटणीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून आज 18 डिसेंबर राज्याच्या पातळीवर मौलाना आझाद विचार मंचच्या माध्यमातून आम्ही हा धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। या धरणे आंदोलनाच्या नंतर शासनाने आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी अशी प्रमुख मागणी आहे। शिक्षणाच्या ज्या योजना कागदावर आहेत त्या कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणी करावी। त्याचबरोबर 2005 आणि 2006 साली जो अल्पसंख्याकांसाठी 15 कलमी कार्यक्रम आखण्यात आला, त्याची कार्यक्रमाची आखणी जिल्ह्याच्या पातळीवर होताना दिसत नाही, तर ती जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे। मुस्लिम समाजाचा उर्दू घर जो 2013 साली सोलापूरसाठी मंजूर झाला, फक्त 8 कोटीचं ते बजेट आहे आणि ते 8 कोटीचं बजेट आणि ते कार्यान्वित करण्यासाठी 2023 सुद्धा 10 वर्ष झाले तो कुठल्याही कृती कार्यक्रम या शासनाकडून आखला जात नाही। त्वरित ते आपला जो उर्दू घर आहे तो सुरू करावी। त्याचबरोबर वक्फच्या प्रॉपर्टीचे मोठे प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, सोलापूर जिल्ह्यातसुद्धा मोठे प्रश्न आहेत। त्या वक्फच्या प्रॉपर्टीवर इन्क्रोचमेंट आहे, अतिक्रमण आहे, शासनाचं अतिक्रमण आहे। त्या शासनाने अतिक्रमण खाली करून तो मुस्लिम समाजाच्या शिक्षण आणि सामाजिक महिलांच्या वृद्धीसाठी ते करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे।